आणि आता मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अमेडिया कंपनीला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे। अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क भरण्यासाठी आता 10 दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे। मुद्रांक शुल्क भरण्यासंदर्भात जिल्हा सहाय्यक निबंधकांसमोर ही सुनावणी झाली। तर 4 डिसेंबर दुपारी 12:30 वाजता आता दिग्विजय पाटील यांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत। मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अमेडिया कंपनीने 15 दिवसांची मुदत मागितली होती। आणि आता बातमी धुळ्यामधून आहे। धुळ्याच्या पिंपळनेर नगर परिषद निवडणुकीतील महिला उमेदवाराचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। भाजपकडून उमेदवारी असणाऱ्या महिला उमेदवाराचा मृत्यू झालाय। कुसुमबाई पाथरे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलेली खंत वाल्मिक कराड बद्दलच असावी असं प्रकाश सोळंके म्हणाले। फारच खंत वाटत असेल तर त्याच्या शेजारी जाऊन बसा आणि खंत दूर करा असाही टोला सोळंकेंनी लगावलाय। तर आमदार प्रकाश सोळंकेंनी आमदार धनंजय मुंडेंना हा टोला लगावलाय। दरम्यान माझ्या एका सहकार्याची आज उणीव भासतीये असं म्हणत परळीतल्या प्रचार सभेत धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडची आठवण काढली होती। काय खंत बोलून दाखवली ती खंत खरंच त्यांना मला वाटतं की प्रत्येक क्षणाला त्यांच्या पाठीमागे असणारा सावलीसारखा वाल्मिक कराड याच्याबद्दलच ती खंत असावी। आणि फारच खंत झाली तर त्याच्या शेजारी जाऊन बसा तुम्ही आणि खंत दूर करा एवढंच मी म्हणेल। आणि आता बातमी शिंदेंची। मी सुद्धा छोटे मोठे ऑपरेशन्स केलेत, मात्र 2022 ला मोठं ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन सक्सेसफुल झालं, मात्र त्याची भूल अजूनही उतरली नाहीये असं शिंदे म्हणाले। काही जण पराभवाच्या भीतीने बेशुद्ध पडतायत असं एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करत म्हटलंय। छोटे मोठे ऑपरेशन केलेत, 2022 मध्ये मोठं ऑपरेशन झालं, पेशंटचे ऑपरेशन सक्सेसफुल झाले, पण भूल अजून उतरली नाही, अजून त्यांना हजम होत नाही। पराभवाच्या भीतीने सारखे ते बेशुद्ध पडतायत आणि काय ना काय आरोप प्रत्यारोप या ठिकाणी टीका टिप्पणी करतात। वळूयात पुढच्या बातमीकडे। बदलापूर अंबरनाथ नगर परिषद निवडणुकी संदर्भात एक मोठी बातमी आता समोर येते। 18 उमेदवारांच्या याचिका कल्याण सत्र न्यायालयाने फेटाळल्यात। नगर परिषद निवडणुकीसाठी 19 जणांचे अर्ज विविध कारणांमुळे बाद करण्यात आले होते। कोर्टाकडून फक्त भाजपच्या पवन वाळेकर यांचीच याचिका स्वीकारण्यात आली आहे आणि या प्रकरणात अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं कोर्टाने मान्य केलंय। 18 उमेदवारांच्या याचिका फेटाळल्याची ही माहिती आहे। टोटल 19 इलेक्शन अपील दाखल झाले होता, त्याच्यामध्ये फक्त एकच अपील अलाउ केलेलं आहे, ते पण त्याच्यामध्ये आरोची इनएडव्हर्टेंटली चूक झाल्यामुळे त्याचं रिजेक्ट करायचं होतं, त्याचं ॲक्सेप्ट केलं होतं, म्हणून आम्ही स्वतःहून सांगितलं की हा चुकीने झालेला आहे तर अपील अलाउ करायला हरकत नाही। काही नामनिर्देशन पत्रामध्ये प्रपोजर आणि कॅन्डिडेटची सह्या नव्हता आणि ती महत्त्वाची बाब असल्यामुळे ते या कारणासाठी ते बाद केले।